वांगी आपण अशी स्वच्छ धुवून घ्यायची आणि नंतर आपण हे कुकरला बॉईल करून घेतले आहेत. 2 भाग करायचे, अशी बघायची बोटाने शिजले काय, आणि कुकरला 2-3 शिटी मारून घ्यायची. 2 पण बस होतात. 2 शिटी मारून घ्यायची. त्याच्यानंतर हे बघा छान मस्त शिजलेले आहेत. आता थोडं पाणी घेऊया आपण, त्याच्यामध्ये मीठ टाकूया. वांगी फ्राय करायची आहेत आपल्याला. ही तसं छान मच्छीसारखी लागतात. पण हळद टाकली आहे, मीठ टाकलेलं आहे, लाल मसाला टाकला आणि हे थोडं किचन किंग मसाला टाकला आहे, गरम मसाला टाकला आणि हे पाणी सगळं मिश्रण करून घ्यायचं आहे. तर बॉईल झालेली हे वांगी आहेत, ते वांगी आपण याच्यामध्ये बुडवून फ्राय करायचे आहेत आपल्याला. थोडं तांदळाचं पीठ घेतलं, बेसन पीठ घेतलेलं आहे. जसं आपण मच्छी फ्राय करतो तसंच करायचं आहे. छान मच्छीसारखे कुरकुरीत अगदी छान होतात. सफेद वांगी असेल तर अजूनच चांगले. मला ही मार्केटमध्ये ही भेटली म्हणून ही घेऊन आले मी. तर तेल टाकूया आणि फ्राय करूया. हे असे ते मिश्रण केलेले त्याच्यामध्ये असे हे बुडवून नंतर पिठामध्ये बुडवून आपल्याला ते तव्यावरती फ्राय करायचे. असं कोणाला दिसून पण येत नाही ते वांगी आहेत म्हणून, मच्छीसारखेच वाटतात. असे बुडवायचे आणि तव्यावर एक एक टाकून घ्यायचे आपण. जर आपण बॉईल करताना थोडंसं मीठ चोळून घ्यायचं आणि मग बॉईल करायचं चिरल्यानंतर. असं आता हे सगळे एक एक करून आपल्याला पूर्ण तव्यामध्ये पिठामध्ये बुडवून टाकायचे आहेत. आणि आधी मीठ उकडताना टाकलेलं आहे, त्याच्यामुळे लावलेलं आहे, त्याच्यामुळे थोडंसं कमी मीठ टाकायचं ह्याच्यामध्ये. लाल मसाला, हळद मिक्स करतो त्याच्यामध्ये. अशी सगळी बारीक गॅसवरती मस्त कुरकुरीत होतात, छान होतात. एक साईड जरा कडक झाल्याशिवाय आपल्याला पलटी करायची नाही आहे. लगेच पलटी करायची नाही, थोडं बघायचं. हां, हे बघा असं तर शिजलेले आहेत. आता एक एक करून पलटी करून हे बघा छान मच्छीसारखी दिसतात. दुसरी बाजू आपल्याला शेकायची आहे. मच्छीच वाटते ना, बघा किती छान लागतात. तुम्ही पण बघा, कमेंटमध्ये सांगा छान लागतात अशी वांगी. बघा एकदा ट्राय करून. माझ्या मुलांना तर खूप आवडतात ही वांगी, फ्राय वांगी. हिरवी वांगी तर अजून टेस्टी लागतात. भाकरी, कढी, वांगी फ्राय आणि फणसाची, कच्च्या फणसाची भाजी, आंबा, नाचणी, ज्वारी मिक्स भाकरी या जेवायला. कमेंटमध्ये नक्की सांगा वांगी बनवून कशी झाली.